नमस्कार, मी निलिमा कदम. इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 भिंगे व त्यांचे उपयोग. पुढचं उदाहरण बघूया. बहिर्गोल भिंगासमोर 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवलेल्या वस्तूची वास्तव प्रतिमा भिंगापासून 20 सेंटीमीटर अंतरावर तयार झाली तर त्या भिंगाचे नाभीय अंतर काढा. आता काय दिलेलं आहे बघा. बहिर्गोल भिंग दिलेला आहे आणि भिंगासमोर 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवलेली वस्तू, म्हणजेच वस्तूचं अंतर दिलेलं आहे. तिची प्रतिमा किती अंतरावर तयार झाली? 20 सेंटीमीटर अंतरावर तयार झाली. आपल्याला फोकल लेंथ म्हणजे नाभीय अंतर काढायचं आहे. दिलेल्या गोष्टी लिहूया. दिलेले भिंग बहिर्गोल भिंग आहे. U बरोबर दिले आहे -60 सेंटीमीटर. U म्हणजेच काय? तर वस्तूचं अंतर, त्या वस्तू ठेवलेली आहे 60 सेंटीमीटर अंतरावर, बहिर्गोल भिंगासमोर आहे म्हणजेच -60. V + 20 प्रतिमेचं अंतर म्हणजे V किती आलेलं आहे? +20 सेंटीमीटर आणि आपल्याला F काढायचा आहे. बहिर्गोल भिंग आहे. सूत्र लिहूया. 1/F = 1/V - 1/U. किमती घालू. V ची किंमत 20, U ची किंमत -60. सो 1/20 -1/-60. आता हे मायनस आणि मायनस काय होणार आहे? प्लस. दॅट इज इक्वल टू 1/20 प्लस 1/60 छेद समान 60. 23 जा 60, 61 जा 60. सो 3 + 1/60 दॅट इज इक्वल टू 4/60. भाग लावा. 4 × 1 = 4, 15 × 4 = 15, 60. 15 × 60. Therefore 1/F is equal to 1/15 and therefore F is equal to +15 सेंटीमीटर. बघा, चिन्ह लिहायला विसरू नका. चिन्ह लक्षात घ्या ठिकाणी. +15 सेंटीमीटर आणि म्हणून भिंगाचे नाभीय अंतर बरोबर 15 सेंटीमीटर. पुढचं उदाहरण बघूया. बहिर्गोल भिंगासमोर 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवलेल्या वस्तूची वास्तव प्रतिमा भिंगापासून 20 सेंटीमीटर अंतरावर तयार झाली तर त्या भिंगाचे नाभीय अंतर काढा. आता काय दिलेलं आहे बघा. बहिर्गोल भिंग दिलेला आहे आणि भिंगासमोर 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवलेली वस्तू, म्हणजेच वस्तूचं अंतर दिलेलं आहे. तिची प्रतिमा किती अंतरावर तयार झाली? 20 सेंटीमीटर अंतरावर तयार झाली. आपल्याला फोकल लेंथ म्हणजे नाभीय अंतर काढायचं आहे. दिलेल्या गोष्टी लिहूया. दिलेले भिंग बहिर्गोल भिंग आहे. U बरोबर दिले आहे -60 सेंटीमीटर. U म्हणजेच काय? तर वस्तूचं अंतर, त्या वस्तू ठेवलेली आहे 60 सेंटीमीटर अंतरावर, बहिर्गोल भिंगासमोर आहे म्हणजेच -60. V + 20 प्रतिमेचं अंतर म्हणजे V किती आलेलं आहे? +20 सेंटीमीटर आणि आपल्याला F काढायचा आहे. बहिर्गोल भिंग आहे. सूत्र लिहूया. 1/F = 1/V - 1/U. किमती घालू. V ची किंमत 20, U ची किंमत -60. सो 1/20 -1/-60. आता हे मायनस आणि मायनस काय होणार आहे? प्लस. दॅट इज इक्वल टू 1/20 प्लस 1/60 छेद समान 60. 23 जा 60, 61 जा 60. सो 3 + 1/60 दॅट इज इक्वल टू 4/60. भाग लावा. 4 × 1 = 4, 15 × 4 = 15, 60. 15 × 60. Therefore 1/F is equal to 1/15 and therefore F is equal to +15 सेंटीमीटर. बघा, चिन्ह लिहायला विसरू नका. चिन्ह लक्षात घ्या ठिकाणी. +15 सेंटीमीटर आणि म्हणून भिंगाचे नाभीय अंतर बरोबर 15 सेंटीमीटर.
तर 3 सेंटीमीटर उंचीची टाचणी बहिर्गोल भिंगापासून 10 सेंटीमीटर अंतरावर ठेवली असताना टाचणीच्या आभासी प्रतिमेची उंची 12 सेंटीमीटर असल्याचे आढळून येते, तर भिंगाचे नाभीय अंतर काढा. आता बघा दिलेल्या गोष्टी लक्षात घ्या, काय काय दिलंय. बहिर्गोल भिंग आहे पहिलं दिलेलं, 3 सेंटीमीटर उंचीची टाचणी म्हणजेच आपल्याला काय दिलेली आहे, वस्तूची उंची दिलेली आहे 3 सेंटीमीटर H1 दिलेला आहे. 10 सेंटीमीटर अंतरावर ठेवली म्हणजेच वस्तूचं अंतर दिलंय U आपल्याला दिलेला आहे. आणि आभासी प्रतिमेची उंची म्हणजेच आपल्याला H1 दिलेला आहे. आपण गोष्टी लिहून घेऊ. H1 बरोबर 3 सेंटीमीटर, U इक्वल टू -10 कारण बहिर्गोल भिंग आहे, आणि H2 इक्वल टू 12 सेंटीमीटर. F बरोबर किती, नाभी अंतर आपल्याला काढायचं आहे. आता पहिले आपण सूत्र वापरूया. H2 अपॉन H1 इक्वल टू V अपॉन U. किमती घालू. H2 म्हणजेच 12, H1 म्हणजेच 3, सो 12 अपॉन 3 इक्वल टू V अपॉन -10. तिरकस गुणाकार करू. 12 अपॉन 3 इंटू -10 इक्वल टू V. 3 1 जा 3, 3 4 जा 12. Therefore V is equal to -40 सेंटीमीटर. आता V ची किंमत आपल्याला मिळाली. H1, H2 किमती दिलेल्या आहेत, U दिले आहेत आणि V ची किंमत आपण काढली. आता आपल्याला नाभी अंतर काढायचं आहे. सूत्र वापरूया. 1 अपॉन F इक्वल टू 1 अपॉन V मायनस 1 अपॉन U. किमती घालू. 1 अपॉन -40 मायनस 1 अपॉन -10. मायनस मायनस या ठिकाणी प्लस झालं. Therefore 1 अपॉन F इक्वल टू -1 अपॉन 40 प्लस 1 अपॉन 10. छेद समान करून घेऊ. 40 होईल. Therefore 1 अपॉन F इक्वल टू -1 या ठिकाणी कितीने गुणावं लागेल, 4 ने 40 करण्यासाठी. Therefore 1 into 4 4, so -1 plus 4 that will be equal to 3 upon 40, and therefore F will be equal to, व्यस्त घेऊ आपण, 40 upon 3. उत्तर मिळालं आपल्याला 13.33 सेंटीमीटर. म्हणून भिंगाचं नाभीय अंतर किती असेल, 13.33 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे दिलेल्या गोष्टी काय आहेत ते लिहून घ्या. भिंग कोणता आहे त्याप्रमाणे यूचं चिन्ह ठरवून घ्या आणि सूत्रांचा उपयोग करून उदाहरण सोडवायचं आहे. ओके. नेक्स्ट, 2.5 मीटर नाभीय अंतर असलेल्या बहिर्गोल भिंगासमोर मुलाने किती अंतरावर उभे राहावे म्हणजे त्याची प्रतिमा त्याच्या उंचीच्या निम्मी मिळेल. बघा आता काय सांगितलेलं आहे. नाभीय अंतर दिलेलं आहे, एक बहिर्गोल भिंग आहे, मुलाने त्या भिंगासमोर किती अंतरावर उभं राहिलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला काय काढायचं या ठिकाणी, येस, U ची किंमत काढायची आहे. वस्तूचं अंतर म्हणजे आपण किती, त्या मुलाने किती अंतरावर उभं राहायचं म्हणजेच त्याची प्रतिमा त्याच्या उंचीच्या निम्मी मिळेल. काय दिलंय बघा, F बरोबर 2.5 मीटर. आता प्रतिमा त्याच्या उंचीच्या निम्मी मिळेल म्हणजेच प्रतिमेची उंची आणि वस्तूची उंची हे जर आपण बघितलं तर काय येणार आहे, H2 अपॉन H1 इक्वल टू -12. कारण काय आहे, बहिर्गोल भिंगासमोर आहे. बघा, जर त्या मुलाची उंची 2 मीटर असेल तर त्याची प्रतिमा जी आहे ती त्याच्या उंचीच्या निम्मी म्हणजे अर्धी असणार आहे. म्हणजेच जर त्या मुलाची उंची 2 मीटर असेल तर प्रतिमेची उंची असणार आहे 1 मीटर. आणि म्हणून प्रतिमेची उंची छेद वस्तूची उंची हे गुणोत्तर हे किती घेतलं आपण, -1/2. आपल्याला काढायचं आहे मुलाने किती अंतरावर उभे राहावे, U बरोबर किती. तर H2 अपॉन H1 इक्वल टू -12 दिलेला आहे. पण H2 अपॉन H1 बरोबर काय आहे, V अपॉन U, राईट.
आणि म्हणून -1/2 इक्वल टू v अपॉन u किंवा v अपॉन u इक्वल टू -1/2. Therefore, v is equal to -u अपॉन 2. आता v ची किंमत आपण काढली. नाभी अंतर आपल्याला दिलेलं आहे, त्यावरून आपण u ची किंमत काढणार आहोत. सूत्र लिहूया. 1/f इक्वल टू 1/v मायनस 1/u. 1/2.5 इक्वल टू 1/v ची किंमत काय आहे? -u अपॉन 2. ही घातली इथे -u अपॉन 2 मायनस 1/u. तर 1/-u अपॉन 2 म्हणजेच 2/-2/u. बरोबर? -2/u मायनस 1/u. Therefore, 1/2.5 इक्वल टू छेद समान u -2 -1. Therefore, 1/2.5 इक्वल टू -3/u. तिरकस गुणाकार करूया. u is equal to -3 into 2.5. Therefore, u is equal to -7.5 मीटर. आता हे जे आहे हे वस्तूचं भिंगापासूनचं अंतर आपल्याला मिळालं. म्हणजेच त्या मुलाने त्या बहिर्गोल भिंगासमोर 7.5 मीटर अंतरावर उभे राहावे, म्हणजे त्याची प्रतिमा त्याच्या उंचीच्या निम्मी मिळेल. लक्षात? बघा प्रश्न कसा आहे तो लक्षात घ्या आणि त्यावरून दिलेल्या गोष्टी लिहून घेऊन आपल्याला अपेक्षित जे काढायचं आहे त्याकडे आपल्याला जायचं आहे. तर पुढचं उदाहरण बघा. एक वस्तू भिंगापासून 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवली असता तिची प्रतिमा भिंगाच्या समोरच 20 सेंटीमीटर अंतरावर मिळते. भिंगाचे नाभीय अंतर किती असेल आणि भिंग अपसारी आहे की अभिसारी आहे? आता वस्तू भिंगापासून 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे, म्हणजेच u बरोबर -60 सेंटीमीटर. तिची प्रतिमा म्हणजेच आपल्याला v दिले, v बरोबर -20 सेंटीमीटर. भिंगाच्या समोरच मिळते. नाभीय अंतर आपल्याला काढायचं आहे, f बरोबर किती? सूत्र लिहूया आपण. 1/f इक्वल टू 1/v मायनस 1/u. किमती घालूया. Therefore, 1/f इक्वल टू 1/-20 मायनस 1/-60. u ची किंमत आहे -60 आणि v ची किंमत -20. That is equal to -1/20 मायनस प्लस 1/60. छेद समान केला, 60 झाला. Therefore, या ठिकाणी आपल्याला कितीने गुणावं लागणार आहे? 20 त्रिक 60, म्हणून इथे पण 3 ने. Therefore, 1/f equal to -3 plus 1/60. That is equal to -2/60. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 0. So 1/f equal to -1/30 and therefore f is equal to -30. आता f ची किंमत आपल्याला ऋण आलेली आहे, म्हणजेच भिंगाचे नाभीय अंतर ऋण 30 सेंटीमीटर. नाभीय अंतर ऋण आहे, म्हणजेच हे भिंग कोणतं असणार आहे? येस, अपसारी भिंग आहे. नाभीय अंतर ऋण आहे, यावरून हे भिंग अपसारी आहे. भिंगाची शक्ती आपल्याला हे आपण सूत्र अभ्यासलेलं आहे, त्यावर आधारित एक उदाहरण बघू. 0.5 मीटर नाभीय अंतर असलेल्या बहिर्गोल भिंगाची शक्ती काढा. F दिलेला आहे, दिलेले भिंग बहिर्गोल आहे, म्हणून नाभीय अंतर धन, F इक्वल टू प्लस 0.5 मीटर. शक्ती काढायची आहे, P इज इक्वल टू हाऊ मच. भिंगाच्या शक्तीचं सूत्र लिहूया. P इज इक्वल टू 1/f. दॅट इज इक्वल टू 1/0.5 म्हणजेच किती येणार आहे? 2 डायोप्टर. म्हणून बहिर्गोल भिंगाची शक्ती 2 डायोप्टर. 0.5 म्हणजे या ठिकाणी आपण काय करू शकतो? हे दशांश चिन्ह घालवण्यासाठी वरती एक शून्य दिलं म्हणजे 10/5 आणि 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि म्हणून P ची किंमत आपल्याला मिळाली
2 2.5 आणि 1.7 2 2.5 and 1.7 डायोप्टर इतकी शक्ती असलेली भिंग जवळजवळ ठेवली तर त्यांची एकूण शक्ती किती होईल. आता 3 भिंग आहेत. आपण बघितलं आता मगाशी भिंगाची ज्या वेळेला आपण एकत्र तो भिंगांचा संयोग कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस आपण बघितलं. या ठिकाणी 3 भिंग एकमेकांच्या जवळ ठेवलेली आहेत. तर परिणामी शक्ती आपल्याला P काढायची आहे. P1 equal to 2 diopter, P2 equal to 2.5 diopter and P3 equal to 1.7 diopter. P is equal to how much? सोपे उदाहरण P is equal to P1 plus P2 plus P3, 2 plus 2.5 plus 1.7 बेरीज करा, एकूण शक्ती किती आलं 6.2 डायोप्टर आणि म्हणून त्या 3 भिंगांची एकूण शक्ती 6.2 डायोप्टर एवढी येईल. तर अशा प्रकारे आपण नाभी अंतर काढू शकतो, भिंगाची शक्ती काढू शकतो, प्रतिमेची उंची विचारली असेल तर ती काढू शकतो. त्यासाठी योग्य त्या सूत्रांचा उपयोग करून आपण ही उदाहरणं सोडवू शकतो. पुढचे एक उदाहरण बघूया. 20 सेंटीमीटर नाभी अंतर असलेली 2 बहिर्गोल भिंगे एकमेकास स्पर्श करून ठेवली तर त्यांच्या संयोगांची शक्ती किती. आता 2 बहिर्गोल भिंग एकमेकांना स्पर्श करून ठेवली आहेत बघा. लक्षात घ्या F1 बरोबर 20 सेंटीमीटर. आता शक्ती जी आहे ही आपण त्याचे एकक मीटर आहे लक्षात ठेवा आणि त्यामुळे भिंगाची शक्ती म्हणजे त्याच्या मीटर या एककात व्यक्त केलेल्या नाभीय अंतराचा व्यस्तांक हो हे आपण शिकलेलो आहोत आणि त्यामुळे नाभीय अंतर जर सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे तर ते आपल्याला मीटर मध्ये करून घ्यावं लागेल. therefore F1 equal to 0.2 मीटर. दुसऱ्या भिंगाचंही नाभीय अंतर 20 सेंटीमीटर आहे म्हणून F2 equal to 20 सेंटीमीटर that will be also equal to 0.2 मीटर. आता आपल्याला P शक्ती काढायची आहे. P is equal to how much? तर सूत्र आपल्याला माहिती आहे P is equal to 1/F बरोबर. परंतु या ठिकाणी 2 भिंग आहेत म्हणून आपल्याला पहिले आधी नाभी अंतर काढावं लागेल. परिणामी नाभी अंतर काढावं लागेल. 1/F equal to 1/F1 plus 1/F2 that is equal to 1/0.2 plus 1/0.2 छेद समान that is equal to 1 plus 1/0.2 this will be equal to 2/0.2 आणि हे किती आलं 1/F equal to 1/0.1 and therefore F is equal to 0.1 मीटर. मिळालं आपल्याला नाभी अंतर F मिळालं. आता P is equal to 1/F 1/0.1 म्हणजेच किती येणार आहे 10 डायोप्टर आणि म्हणून त्या 2 भिंगांच्या संयोगांची शक्ती किती असणार आहे 2 डायोप्टर. ओके. तर अशाच काही उदाहरणांचा तुम्ही सराव करा. अतिशय सोपी उदाहरणं आहेत. सूत्र लक्षात ठेवा आणि त्यानुसार उदाहरणं सोडविण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक बटन दाबा आणि सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळवा. थँक्यू.